हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी ओ हा विठ्ठल परवारी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा हरी हरी तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय जय राम वरती करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही पताकाचे अनुसंधानी पताकाचे अनुसंधानी पताकांचे अनुसंधानी पताकांचे अनुसंधानी पताकांचे अनुसंधानी पताकांचे अनुसंधानी वरती करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही पताकाचे अनुसंधानी पताकाचे अनुसंधानी पताकांचे अनुसंधानी पताकांचे अनुसंधानी पताकांचे अनुसंधानी पताकांचे अनुसंधानी सर्व हस्तवरती करी सर्व हस्तवरती करी सर्व हस्तवरती करी सर्व हस्तवरती करी ओराला जलांतरी गोरा लाजला अंतरी गोरा लाजला अंतरी गोरा लाजला अंतरी गोरा लाजला अंतरी नामा म्हणे गोरोबासी नामा म्हणे गोरोबासी नामा म्हणे गोरोबासी नामा म्हणे गोरोबासी हस्त करावे वरती हस्त करावे वरती हस्त करा करावे वरती हस्त करावे वरती करावे वरती हस्त करावे वरती सर्व हस्त करती वरी सर्व हस्त करते वरी सर्व हस्त करती वरी सर्व हस्त करते वरी ओराला लाजला अंतरी गोरा 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 खोटावरती करी गोरा थोटावरती गोरा थोटावरती करी गोरा थोटावरती करी हस्त फुटले वरचे वरी हस्त फुटले वरच्या वरी हस्त फुटले वरचे वरी हस्त फुटले वरचे वरी
सर्वहस्तवरते करी घोरा लाजला अंतरी 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 विठोबा रखुमाई 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 रोबार खुमाई रोबार खुमाई रखुमाई करा कर दोनी व्रत करा कर दोनी व्रत करा कर दोनी व्रत करा कर दोनी पताकाचे अनुसंधानी सर्व हस्त करीतीवरी सर्व हस्त करीतीवरी पताकाचे अनुसंधानी पताकाचे अनुसंधानी सर्व हस्तवरतीवरी सर्व हस्तवरती करी वरती करा कर दोन्ही वरत करा वरत करा वरत करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही पताकाचे अनुसंधानी पताकाचे 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 अनुसंधान पताकाचे अनुसंधान
सर्वहस्त करीतीवरी सर्वहस्त करीतीवरी पताकाचे अनुसंधानी पताकाचे 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 अनुसंधान पताकाचे पताकाचे अनुसंधानी पताकाचे पताकाचे अनुसंधानी पताकाचे अनुसंधानी सर्वहस्त करीतीवरी करीतीवरी गोरा लाजला गोरा लाजला 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 गोरा लाजला गोरा लाजला लाजला अंतरी गोरा लाजला गोरा लाजला गोरा लाजला अंतरी 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 सर्वहस्त करीतीवरी सर्वहस्त करीतीवरी सर्वांनी टाळ्या वाजवा. विठ्ठला विठ्ठला
वरती करा कर दोन्ही पताकाचे अनुसंधानी सर्व हस्तवरती करी गोरा लाजला अंतरी नामा म्हणे गोरोबासी नामा म्हणे गोरोबासी सर्व नामा म्हणे गोरोबासी हस्त करावे वरती सर्व हस्तवरती करी गोरा लाजला अंतरी गोरा थोटावरती करी गोरा थोटावरती करी हस्त फुटले वरचे वरी सर्व हस्तवरती करी गोरा लाजला अंतरी महायोग पीठे तठे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरी चरणा संतांची सुसरे चरणा संतांची सुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोन तारी निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वरती करा कर दोन्ही वरती करा कर दोन्ही पताकाचे अनुसंधानी सर्व हस्तवरती करी गोरा लाजला अंतरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायातील
ज्येष्ठ संत आणि ज्यांना संपूर्ण संप्रदाय संत परीक्षक म्हणून ज्यांच्याकडे बघतो असे श्री संत गोरोबा काका यांचा 4 चरणाचा आणि आपल्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगणारा हा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 प्रसंग असा घडला. गोरोबा काका एकदा पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये गेले आणि या क्षेत्रामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना नामदेव महाराजांनी सर्व लोकांना उपदेश केला की तुम्ही हात वरती करा, आपल्याला भगवंताचा गजर करायचा आहे, हात वरती करा. वरती करा कर दोन्ही पताकाचे अनुसंधानी. ज्याप्रमाणे एखादी पताका काठीचा आधार घेते आणि उभी राहते, त्याप्रमाणे आपण सर्वजणांनी हात वरती करा आणि या भगवंताचा गजर करा. तिथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोतू मायबापाने हात वरती केले, पण गोरोबा काका अंतकरणामध्ये लाजले. का लाजले हे आपण संत चरित्रात बघणार आहोत. पुढे गोरोबा काकांनी हात वरती केले नाही म्हणून नामदेव महाराज म्हणताय, नामा म्हणे गोरोबासी हस्त करावे वरती. नामदेव महाराज गोरोबा काकांना म्हणताय की गोरोबा काका तुम्ही हात वरती करा. आता गोरोबा काकांना तर हात नाही, काय करावा? पण गोरोबा काकांनी जसे हात आपल्याला होते तेवढे हात वरती केले आणि प्रकार काय घडला तर जे गोरोबा काकांचे हात तुटलेले होते ते पूर्वस्थितीला प्राप्त झाले आणि गोरोबा काकांना हात आले. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. अभंग हा गोरोबा काकांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगणार आहे. आता इतर अभंगाचं कसं असतं, अभंगाचं चिंतन करताना क्रमशः चिंतन करत जावं लागतं आणि त्याप्रमाणे हे प्रमाण पण येतात. पण आता हा प्रसंगाचा अभंग असल्यामुळे हा प्रसंग आपण शेवटला घेणार आहे. पूर्वार्धामध्ये आपण संतांचं चरित्र, गोरोबा काकांचं चरित्र, संतांचा महिमा बघणार आहोत आणि ह्या कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये आपण या अभंगाचं म्हणजे या शब्दार्थाने किंवा वाच्यार्थाने जो आता आपण अर्थ बघितला त्याचा लाक्षणिक अर्थ काय याचा थोडक्यात विचार करणार आहोत. आज आपण या ठिकाणी का जमलेलो आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आज श्री संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी आहे आणि या गोरोबा काकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या कुंभार समाजाने हा गोरोबा काकांचा पुण्यतिथी उत्सव करण्याचं नियोजित केलं आणि गेल्या 13 वर्षापासून अतिशय सुंदर नियोजनामध्ये हे कुंभार समाज आणि त्यामध्ये असलेले आमचे राजेंद्रजी कुंभार असेल, संजयजी कुंभार असेल, आमचे देवाड डॉक्टर असेल आणि त्यांचे बंधू सतीश भाऊ असेल आणि त्याचबरोबर आमचे सहकारी गोटूदादा किंवा रितेश दादा, गणेश दादा, सर्वच देवाड परिवार हा मोठा उत्सव या ठिकाणी गोरोबा काकांचा करत असतं. सध्या काय झालंय, कुठल्याही संताचं नाव घेतलं की आपल्या समोर ती त्या संताची जात निर्माण होते किंवा लक्षात येते. मी गोरोबा काका म्हटलं की लगेच आपल्याला लक्षात येईल कुंभार. मी नामदेव महाराज म्हटलं की लगेच शिंपी समाज समोर येते. सावता महाराज म्हटलं की माळी समाज समोर येतो. संत रोहिदास महाराज म्हटलं की सांभार समाज येतो. नेमकी संत हे या समाज व्यवस्थेमध्ये का गेले असेल आणि जात म्हणजे काय आपल्याला हे अगोदर समजून घ्यावं लागेल. या अभंगावर
बोलण्यापूर्वी आज या कीर्तनासाठी जे या ठिकाणी उपस्थित आहे ते आमचे गुरुवर्य आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे उभा आहोत ते आमचे गुरुवर्य आदरणीय महेश्वरजी महाराज बगुरे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे. खरं तर आम्ही आपल्यासमोर बोलतो, आमचं तोंड आमचं आहे परंतु शब्द हे त्यांचे आहे. जे काही आम्ही बोलतो, काही आम्ही शिकतो ते सगळं काही त्यांच्या मुखारविंदातून आम्ही श्रवण केलेलं आहे, त्यांच्याकडे शिकलेलो आहे आणि तेच आपल्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असतो. गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि गुरुजी येताना एकटे आले नाहीत, तर आज गुरुजींनी दोन्ही चिरंजीवांना पण सोबत आणलेलं आहे. त्यामध्ये मृदंगाची साथ करणारे आमचे हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज बगुरे असेल आणि हार्मोनियमची साथ, संवादिनीची साथ करण्यासाठी पद्मनाभ महाराज बगुरे असतील. या दोघांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर या कीर्तनासाठी जे जे उपस्थित आहे त्यामध्ये आमचे जनार्दन महाराज आहे, आमचे गुरुबंधू आदरणीय कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे भजनानंदी गुरुकुलातील सर्वच विद्यार्थी, त्यामध्ये आमचे सुनील भाऊ असेल, संदीप भाऊ असेल, रितेश दादा असेल, रोशन महाराज असेल, गणेश भाऊ असेल, त्याचबरोबर आमचे नानाई या ठिकाणी उपस्थित आहे. इकडे आमचे राजे मामाई आहे आणि आपण सर्व श्रोतूवर्ग या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी जमलेला आहात. ज्ञानोबरायांच्या उभीनुसार जर आपल्याला एखादं चिंतन जर समजून घ्यायचं असेल तर श्रोत्यांनी अवधान दिलं पाहिजे. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली ज्ञानोबराय म्हणता तरी अवधान एक वेळ दिजे, तुम्ही अवधान द्या मग सर्व सुखाला तुम्ही पात्र व्हाल. मग जर तुम्हाला हे कीर्तन समजून घ्यायचं असेल तर आपल्या सगळ्या श्रोत्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काही नाही, एक तासाच्या वरती आपण पुढे जाणार नाही, आपण काळजी करू नका, कारण त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. आपण सर्व शेतकरी बांधव आहोत. जर आपल्याला गाईचं दूध काढायचं असेल तर आपण काय करतो, गोठ्यात बांधलेलं असलेलं वासरू सोडतो, ते वासरू त्या गाईला लागतं, त्या गाईच्या कासेला लागलं की त्याला ढुसणी देतं आणि मग त्या गाईला पाना फुटतो, आहे का नाही. जोपर्यंत ते वासरू त्या गाईच्या कासेला लागत नाही तोपर्यंत गाय पाना सोडत नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तान यासी लागता झटे, तरी अधिकची पाना फुटे. रोषे प्रेमे दुनवटे, पडियंत याचेनी. ज्याप्रमाणे ते वासरू त्या गायीला लागतं आणि मग ती गाय पाहणा सोडते, तद्वत जर तुम्ही सर्व श्रोतृवर्गांनी माझ्याकडे लक्ष दिलं तर काय बोलावं हे मला समजेल. मग कदाचित आपल्या मनात अशी शंका आली असेल, तुम्हाला ढुसणी द्यायची म्हणजे काय करायचं, मारदांना उचलून आपटायचं का काय, असं नाही करायचं. आपण लक्ष द्या. ज्या ज्या वेळेस आपण विठोबाचं नाव घेऊ, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन करू त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाव घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, मी बोलून गेलो की प्रत्येक संत आपल्या समोर आले की त्या संताची जात समोर येते. काय येते तर आपल्याला त्याच्या पाठीमागचा काही इतिहास बघावा लागेल. भगवंताने ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेस आपल्या चैतन्य शक्तीच्या आधाराने आणि या प्रकृतीचा आधार घेऊन ही सृष्टी निर्माण केली. भगवंताने आपल्या चैतन्य शक्तीच्या आधारावर
प्रकृतीचा आधार घेऊन ही चैतन्य सृष्टी ही सृष्टी निर्माण केली. आणि मग ह्या सृष्टीमध्ये रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण अशा 3 प्रकारच्या या समतत्व ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस प्रकृतीची निर्मिती होते, किंवा आपण त्याला प्रकृती असं म्हणतो. आणि प्रकृतीची निर्मिती झाली की प्रकृतीला माया असं म्हटलं जातं. प्रकृती ही माया आहे आणि परमात्मा हा पिता आहे. प्रकृती पुरुषाचा विचार करत असताना अमृत अनुभवाच्या सुरुवातीला याचा सगळा उल्लेख आलेला आहे. आणि त्यामध्ये प्रकृती ही माया आहे आणि परमात्मा हा पिता आहे. ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती करायची असेल तर माता आणि पिता हे दोन्ही असल्याशिवाय सृष्टीची निर्मिती होत नाही. मग ज्यावेळेस रजोगुण जास्त असेल, तमोगुण त्याच्यापेक्षा कमी असेल आणि सत्वगुण त्याहीपेक्षा कमी असेल तर एक वेगळा वर्ग निर्माण होतो. तमोगुण जास्त असेल, रजोगुण कमी असेल, सत्वगुण कमी असेल तर वेगळा वर्ग निर्माण होतो. सत्वगुण जास्त असेल, तमोगुण कमी असेल, रजोगुण कमी असेल तर त्यावेळेस दुसरा वर्ग निर्माण होतो. मग भगवंताने ह्या मनुष्य मात्राची 4 प्रकारमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, ज्याला आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 प्रकारचे नाव दिलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने 4 आश्रमही सांगितलेला आहे. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. सध्या आपल्याला याचा विचार करण्याची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला जात या शब्दाकडे यायचं आहे म्हणून आपण वर्णाश्रम व्यवस्था बघतोय. आज काय झालंय, आम्हाला ब्राह्मण म्हटलं की ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलं की आम्ही त्यांना ब्राह्मण म्हणतो. क्षत्रिय समाजात एखादा जन्माला आला की आम्ही त्याला क्षत्रिय म्हणतो. पण भगवंतानी 18व्या अध्यायात याचं सगळं वर्णन करून ठेवलेलं आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचं? ब्राह्मण ज्याच्याकडे 9 प्रकारचे कर्म करण्याची किंवा स्वभावतः त्याच्या स्वभावामध्ये 9 प्रकारचे कर्म आहेत अशा लोकांना ब्राह्मण म्हणायचं. बघा माऊली काय म्हणता. भगवान श्रीकृष्णाने 18व्या अध्यायामध्ये 42व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, शमो दमस तपशौच ज्ञानम विज्ञान आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. शमो दमस तपशौच ज्ञान विज्ञान आस्तिक्यम. शम, दम, शम म्हणजे मनोनिग्रह, दम इंद्रिय निग्रह, शौच म्हणजे शुचिरभूतता, ज्ञान, ज्ञान म्हटलं की या भगवंताचं किंवा परमात्मा स्वरूपाचं ज्ञान, आणि विज्ञान म्हटलं की यज्ञादी कर्माचं ज्ञान. या प्रकारच्या 9 प्रकारची कर्म ज्यांना सांगितलेली आहेत त्यांना ब्राह्मण म्हणायचं. क्षत्रिय कोणाला म्हणायचं? शौर्य तेजो धुतिर्दाक्ष दानम युद्ध पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम. याची तयारी आहे असा शौर्यवान. दान, दान करण्याची ज्याची वृत्ती आहे त्याला क्षत्रिय म्हणायचं. युद्ध चाप्य पलायनम, युद्धाच्या वेळेस पळून न जाणं याला म्हणायचं क्षत्रिय. वैश्य कोणाला म्हणायचं? कृषी, गोरक्ष, वाणिज्य याला म्हणायचं वैश्य कर्म. वैश्य यांच्या सांगितलेलं हे कर्म आहे. आणि शूद्र कोणाला म्हणायचं? तर परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. हे आहे स्वभाव, यांचे मूळतः असलेले स्वभाव आहे. आणि अशा 4 प्रकारचे वर्ण भगवंतांनी निर्माण केले आहे त्या प्रकृतीच्या अनुषंगाने. मग नंतर काय झालं की काही जण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करू लागले. मग कोणी कुंभाराचा व्यवसाय करतो, कोणी सुतार काम करतं, कोणी कपडे शिवतं, कोणी लोहाराचं काम करतं. मग जे परंपरेने आपले व्यवसाय चालू आहे त्या परंपरेमध्ये आपण जन्माला आलो आणि त्यावरून ही जातींची विभागणी झाली. मग जो कुंभाराचं काम करतो तो कुंभार समाज, जो सुतार काम करतो तो सुतार समाज,
जो कपडे शिवायचं काम करतो तो शिंपी समाज. असे अनेक जाती या समाजामध्ये निर्माण झाल्या आणि संत ह्या जातीमध्ये निर्माण झाले. संत ह्या जातीमध्ये किंवा संत ह्या जगामध्ये येतात ते केवळ आणि केवळ या मनुष्य मात्राला आपल्या ह्या मृत्यू भवसागरातून तारणा करता येत असतात. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणोनिया 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 येतो कळवळा म्हणोनिया येतो कळवळा म्हणोनिया न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. किंवा झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्ठांचा भार उरला तो शेव. या कारणासाठी संत येतात. संत कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. वैकुंठातून येतात. ऑलरेडी ह्या सगळ्या सृष्टीचा प्री प्लॅन तयार आहे. पूर्ण प्री प्लॅन तयार आहे आणि तो फक्त ते भगवंताने सांगितल्याप्रमाणे चालू आहे. जे काही सृष्टीचं चक्र फिरतं ते सगळं भगवंताच्या आदेशानुसारच फिरतं आणि त्याच्यात जर काही बदल झाला तर मग हे वेगवेगळे प्रकारचे अपघात म्हणतो आपण ज्यांना, अशा प्रकारचे अपघात घडत असतात. भगवंताने हे संत वेगवेगळ्या जातीत का पाठवले असेल? काय, जर माझा एखादा भाऊ म्हणा किंवा माझा एखादा चुलता जर तहसीलदार असेल ना, तर मी 4 जणांना सांगतो माझा भाऊ तहसीलदार आहे बरं का, माझा भाऊ कलेक्टर आहे बरं का, माझे मामा कलेक्टर आहे बरं का. प्रत्येकाला अशी एक आपल्या संतांच्या बद्दल आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून भगवंताने काय केलं, प्रत्येक जातीमध्ये एक एक संत टाकले. प्रत्येक जातीमध्ये एक एक संत टाकले. आणि एकदा माणूस आपला म्हटला की त्या माणसाचा एक वेगळा छटा त्या ठिकाणी उमटत असतो आणि
तो मनुष्य पण त्याचा चांगला ऐकत असतो. मग सावता महाराज माळी समाजात जन्माला आले. सावता महाराजांनी सगळा माळी समाज एकत्र केला आणि परमार्थाला लावला. शिंपी समाज एकत्र केला नामदेव महाराजांनी, सगळ्या परमार्थाला लावला. प्रत्येक संतांनी काय केलं, त्या समाजात जाऊन हेच कार्य करतात. पण समाजात गेल्यानंतर इतर समाजाची अवहेलना त्यांनी केली नाही. प्रत्येक संतांनी आपल्या समाजाचा अभिमान बाळगलेला आहे. चला आपण ज्यांच्या मंदिरात आज उभो आहे त्या तुकोबारायांना विचारा, तुकाराम महाराज, तुम्हाला मराठी जातीचा, तुम्हाला कुणबी जातीचा अभिमान आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणता, बरे झालो कुणबी केलो, नाही तरी दंभी असतो मेलो. हा, तुकाराम महाराज म्हणता, देवा बरं झालं मला कुणबी केलं, नाहीतर दंभी म्हणजे अहंकारीने मेलो असतो मी. हा, जरी एखाद्या उच्च जातीमध्ये जन्माला आलो असतो ना, मला अहंकार झाला असता आणि या अहंकारामध्येच मी गेलो असतो. बरं झालं मला कुणबी केलं. त्याच्या पाठीमागे सेना महाराजांना विचारा, सेना महाराज, तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान आहे का नाही? सेना महाराज म्हणतात, आम्ही वारीक 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 करू हजामत वारीक, करू हजामत वारीक, वारीक 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 करू हजामत वारीक, हजामत वारीक, करू हजामत वारीक, करू हजामत वारीक, वारीक वारीक करू हजामत वारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक, वारीक वारीक करू हजामत वारीक. चला अजून थोडंसं पाठीमागे जाऊ, सावता महाराजांकडे जाऊ. सावता महाराजांना विचारू, सावता महाराज, तुम्हाला काही तुमच्या जातीचा अभिमान आहे का नाही? नाना, आमुची माळियाची जात, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत, आमची माळियाची जात, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत, शेत लावू बागायत. सावता महाराज म्हणतात, आमुची माळियाची जात, म्हणजे प्रत्येक संतांनी आपल्या जातीचा अभिमान मागे बाळगलेला आहे. नरहरी महाराजांना विचारा, नरहरी महाराज म्हणतात, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, सोनार, देवा तुझा मी 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 सोनार. तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. आता एवढे संत झाले, नामदेव महाराज कशाला ठेवायचे? नामदेव महाराजांना विचारा. नामदेव महाराज म्हणता, बरे झाले कुणबी, क्षमा करा, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, रात्रंदिवस शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, हेतू तू गुंतला सदाशिवी.
प्रत्येक संताला आपल्या जातीचा अभिमान आहे. आज आपण ज्यांची पुण्यतिथी करतोय ना, त्या गोरोबा काकांनाही विचारा. गोरोबा काका म्हणतात, कुलालाचे वंशी जन्मले हे शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. प्रत्येक संतांनी आपल्या जातीचा अभिमान बाळगलेला आहे. आणि ह्या जगामध्ये सगळ्यात मोठं, सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर संत आहे. देवापेक्षाही संत हे श्रेष्ठ आहे आणि श्रीमंत आहे. मी आपल्याला पटवून देईल, अनेक माध्यमातून त्यांना ते प्रतिपादन करेल किंवा त्याचा संक्षिप्त स्वरूपात आपण त्याचा विचारही करू शकतो. संत हे वैभवानी मोठे आहे, संत हे वैराग्याने पण मोठे आहे, संत हे भक्तीने पण मोठे आहे, आणि संत हे त्यांच्या विचारांनी देखील श्रीमंत आहे. अनेक पद्धतीने. चला, वैभवाने संत मोठे आहे की नाही बघा. तिन्ही लोकी आम्ही वैभवाचे धनी संत म्हणत आहे की नाही. तिन्ही लोकांमध्ये आम्ही वैभवाचे धनी आहे. एकदा काय झालं, पंढरपूर या क्षेत्रामध्ये नामदेव महाराजांच्या पत्नी राजाई आणि त्याच या पंढरपूर क्षेत्रामध्ये एक भागवत नावाचे देवी भक्त होते आणि त्यांची पत्नी राजाई आणि या भागवत महाराजांच्या पत्नी ह्या दोघी मैत्रिणी होत्या. त्या राजाई भागवत महाराजांची परिस्थिती हे खूप खालाकीची होती, गरिबीतली होती. त्यांनी बघितलं आणि त्यांना देवी महात्म्यांचा म्हणजे देवीचा साक्षात्कार झालेला होता त्यांना, आणि त्या देवीने परीस दिला होता. तो परीस त्या भागवताने घरी आणला आणि आपल्या पत्नीला दिला. लोखंडाला लावलं की सोनं व्हायचं. राजाई आणि त्या भागवत महाराजांच्या पत्नी एकदा धुणं धुण्यासाठी नदीवर आल्या आणि नदीवर आल्यानंतर बायकांची काय बोलणं चालतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते काय तिथं विठ्ठलाचं नाम नाही येत, तुझ्या संसारात काय चाललंय, माझ्या संसारात काय चाललंय, ह्याच गोष्टी तिथं होतात. त्या भागवत महाराजांच्या पत्नी म्हणता राजाईला, अगं तुझा पती काय त्या विठ्ठलाच्या नादी लागला, तुझा प्रपंच सगळा असा वाऱ्यावरच चालू आहे. एक काम कर, आमच्याकडे परीस आहे, हा 2 तासासाठी घेऊन जा आणि तुझ्या घरात काय लोखंड असेल तेवढं सोनं करून घे. ते राजाईने ऐकलं, तो परीस घेऊन आली आणि घरात होतं नव्हतं ते लोखंडाचं आपलं सोनं केलं. नामदेव महाराज घरी आले. नामदेव महाराज घरी आल्यानंतर बघितलं तर सगळं काही सोनं सोनं दिसतंय. काय प्रकार घडला काही समजे ना. राजाईला विचारलं. राजाई म्हणते, माझी मैत्रीण मला भेटली आणि तिने मला परीस दिला आणि ह्या परिसाचा मी स्पर्श याला केला, सगळं सोनं झालं. नामदेव महाराज म्हणे, दाखव दाखव मला परीस दाखव, कसा असतो. आता संत हे वृत्तीने निवृत्त झालेले असतात. नामदेव महाराजांना परीस बघण्याची काही गरज होती का? नव्हती. नामदेव महाराजांनी आपल्या पत्नीला विचारलं, दाखव दाखव मला परीस कसा असतो. नामदेव महाराजांनी परीस घेतला आणि जोरात त्या चंद्रभागेमध्ये फेकून दिला. आता काय करावं, राजाई समोर मोठा प्रश्न निर्माण झाला. 2 तासांनी त्या भागवत महाराजांच्या पत्नी त्या ठिकाणी आल्या आणि हिच्याकडे परीस मागू लागले. तिने झालेला सगळा दृष्टांत तिथे सांगितला. नाविलाज झाला, तीही घरी गेली आणि आपल्या पतिदेवाला तिने सांगितलं. पतिदेव तिकडनं भांडण करत करत आले आणि नामदेव महाराजांना म्हणले, अरे काय विठ्ठलाची भक्ती करतोस, खोटा बोलतोस. परीस लपून ठेवला आणि म्हणतो चंद्रभागेमध्ये फेकला. नामदेव महाराज म्हणे, नाही नाही, चंद्रभागेमध्ये फेकलाय. चला पाहिजे तर मी तो परीस तुम्हाला काढून देतो. नामदेव महाराज पुंडलिक रायाच्या मंदिराच्या पाठीमागे आले. चंद्रभागेमध्ये डुबकी मारली आणि मूठभर वाळूवरती घेतली आणि त्या भागवताला विचारलं, भागवता आणा, घ्या तुमच्या याच्यातून परीस ओळखून घ्या. त्या भागवतालाही जरा शंका आली, हा जर खोटा परीस असेल तर काय करावा. त्याने आपल्या
इथे लावलेली किल्ली, पहिल्यांदा किल्ली इथे बांधायचं असायची, आहे की नाही बाबा? ती किल्ली काढली आणि त्या चंद्रभागेतून काढलेल्या दगडाला स्पर्श केला, सोन्याची झाली. परिसाने भागवताने एक परीस दिला, पण आमच्या नामदेव महाराजांनी मूठभर वाळू काढली आणि अख्खा वाळू परिसमय केला. हे आमच्या संतांचं वैभव आहे. सामर्थ्याच्या बाबतीत आमचे संत किती श्रेष्ठ आहे. भजन करा, सांगतो. विठ्ठल 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 निवृत्ती दादांना एकदा मांडे खावे असं वाटलं. आळंदी क्षेत्रामध्ये सगळीकडे फिरले, पण ते मांडे भाजण्यासाठी काय खाबर भेटाना. काय करावं काही सुचेना. ज्ञानोबराय आणि सोपन काका एका खोलीत आले. ज्ञानोबराय सोपन काकाला म्हणताय, चल दादा, चला काका, कडी लावून घ्या आणि माझ्या पाठीवर मांडे भाजा. ज्याप्रमाणे कोळसा पेटावा असा खणखणीत अग्नी ज्ञानोबरायांच्या पाठीवर निर्माण झाला आणि त्या पाठीवर मांडे भाजण्यात आले. हे आमच्या संतांचं सामर्थ्य आहे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी, फिरविले देऊळ जगा माझी, फिरविले देऊळ जगा माझी. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध जिवंत माणसाला नाही, मंदिराला फिरवलं. हे आमच्या नामदेवरायांचं सामर्थ्य आहे. निर्जीव भिंत चालवली. हे आमच्या ज्ञानोबरायांचं नोहे सामर्थ्य हा आहे. सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. चला पुढे. वैराग्याच्या बाबतीत आमचे संत किती श्रेष्ठ आहे बघू. वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकोबार आहे. अहो, या संतांनी काय नाही केलं ह्या समाजासाठी. आपल्या परिवाराला आळा मारला, आपल्या संसाराला आळा मारला, आपल्या संसाराला शून्य घातला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य
तुम्हाला सगळं काही भेटेल, पण हे संत मिळणं हे खूप कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी. हा, खूप अवघड आहे. सगळं भेटेल तुम्हाला. आद्य शंकराचार्यांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रयातीत. महापुरुषांची संगत होणं हे अतिशय दुर्लभ आहे. आज आपण ज्या श्री संत गोरोबा काकांचा उत्सव, पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहे, ते तेरढोकी या उस्मानाबाद तालुक्यातील राहणारे होते आणि त्यांचा जन्म त्या तेरढोकी या गावामध्ये झाला. माधवबुवा हे त्यांच्या वडिलांचं नाव आणि रखुमाबाई हे त्यांच्या आईचं नाव. माधवबुवा आणि रखुमाबाई हे त्या तेरढोकीमध्ये असलेल्या काळेश्वराचे भक्त पुजारी म्हणून होते, आहे का नाही, आणि शिव उपासक होते. आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे महाराज. शिवाची उपासना करता आणि वैष्णवाची सुद्धा उपासना करता. आमच्या ज्ञानोबरायापासून बघा, आहे का नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आम्ही वेगळं मानतच नाही. शिवरामा नाही भेद, शिवरामा नाही भेद, शिवरामा नाही भेद, शिवरामा नाही भेद. दोन्ही देवतेची सिद्ध, दोन्ही या जगाच्या पाठीवर हा एकमेव असा संप्रदाय आहे का तो शिवामध्ये आणि विष्णूमध्ये भेदभाव करत नाही. आता निर्माण झालेले संप्रदाय कुठला तरी एक देव घेता आणि आपला संप्रदाय पुढे नेत असता. परंतु हा वारकरी संप्रदाय गेल्या 7.5 वर्षांच्याही पेक्षा पाठीमागून चालत आलेला आहे आणि शिव आणि या विष्णूची उपासना करणारा हा संप्रदाय आणि हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय हा वारकरी संप्रदाय. जणी म्हणे आत्मा एक, जणी म्हणे आत्मा एक, घाटीत व्यापक, सर्व जगी गोरापक, घाटीत व्यापक, सर्व घटली तो
शिव भजन करी महादेव भजन करी गुरुजी असले की एक गंधर्व नगरच निर्माण होते, आहे का नाही? आणि या तेरडोकी गावामध्ये माधवबुवा आणि रखमाबाई हे दाम्पत्य ह्या काळेश्वराची पूजा करून आणि आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचे. या दाम्पत्याचे पोटी 8 मुलं जन्माला आले, पण दैवाने 8च्या 8ही मुलं काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि ते 8ही मुलं घेऊन गेले. काय करावं सुचेना. एकदा माधवबुवा आणि रखमाबाई आपल्या घरामध्ये बसले आणि त्या ठिकाणी भगवान पांडुरंग ब्राह्मणाचा वेश घेऊन आले. भिक्षाम देही, भिक्षा मागितली. आणि ज्यावेळेस भिक्षा मागण्यासाठी गेली त्यावेळेस त्या रखमाबाईच्या चेहऱ्यावर बघितलं आणि विचारलं, का हो तुम्ही खूप दुःखी दिसता. त्यांनी सांगितलं की 8 मुलं झालीत, पण 8ही मुलं या काळाने घेऊन गेलेत. एकही मुलगा जिवंत नाही ठेवला. काय बोलता? कुठे आहेत ती मुलं, मला दाखवा. अहो ते गेलीत आणि आम्ही त्यांना त्या गोरीमध्ये पुरलंय. कुठे ती गोरी, दाखवा म्हणे. ते ब्राह्मण माधवबुवा आणि रखमाबाई त्या गोरीजवळ आले आणि त्या ब्राह्मणांना दाखवत आहे, याच ठिकाणी त्यांना पुरलाय. उकरा म्हणे ते, उकरा. उकरून काय करायचं तुम्ही म्हणे, उकरा, काळजी नका करू, मी आहे, उकरा म्हणे. त्यांनी उकरायला सुरुवात केली. एका पाठोपाठ 7 मुलं त्यांनी जिवंत केली आणि स्वर्गाला पाठवली. 8वा मुलगा जिवंत केला, तोही चालला होता, पण त्याचा हात पकडला आणि ह्या माधवबुवांच्या ताब्यात दिला. ते म्हणजे गोरोबा काका. बोला गोरोबा महाराज की जय. त्या गोरोबा काकांचा सांभाळ या माधवबुवांनी आणि रुक्मिणी मातेने केला. गोरीतून आले म्हणून गोरोबा नाव पडलं आणि दिसायलाही गोरे होते असंही काही ठिकाणी सांगितलं जातं. पुढे कालांतराने परंपरेने आपल्या कुटुंबामध्ये विठ्ठलाची, पांडुरंगाची भक्ती आणि शिव उपासना, त्या काळेश्वराची भक्ती ही या कुटुंबाने केली. आणि उतरत्या वयामध्ये आता वय झालं त्या माधवबुवांचं, रुक्मिणी मातेचं. काय करावं? आपल्या गोरोबा त्यांना बोलवलं आणि सांगितलं, बाळा तू पण असाच व्यवसाय पण कर आणि आपला परमार्थही चालू ठेव. गोरोबा काकांनी सांगितलं की आता तुमचं वय झालं आहे, तुम्ही थांबा, तुम्ही आता विश्रांती करा. आता मला चांगल्या प्रकारे मडके घडवता येतात, मी सगळं ही व्यवसायाची जबाबदारी स्वीकारतो. तुम्ही आता निश्चिंत राहा आणि आपला रामनाम स्मरण करत राहा. ज्यावेळेस एखादा मुलगा आपल्या बापाला हे शब्द बोलतो ना, मला वाटतं त्या बापाच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा शब्द असा. बापाला खूप आनंद झाला, हृदय भरून आलं. गोरोबा काकांना जवळ घेतलं, छातीला लावलं. अरे बाळा, इतका सद्गुणी मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, याच्यापेक्षा मला काय पाहिजे? बस आता निश्चिंत झालो. पण आपला व्यवसाय असा आहे दादा, ज्यावेळेस ते चक्र फिरवलं जातं त्या ठिकाणी 2 माणसं लागतात आणि तू तर एकटाच आहे. तू एकटा कसं करणार? तुला ते एकट्याला जमणार नाही. म्हणून त्यांनी विचार केला आणि त्यांचा विवाह लावून दिला. संती हे त्यांच्या पत्नीचं नाव.
दोघांचाही प्रपंच सुरू झाला. बापाने आपल्या वडिलांनी सांगितलेलं काम आणि भगवंताचं नाम हे सतत त्यांच्या मुखात असायचं. काही काम करा, भगवंताचं नामस्मरण करत चला. एक दिवस ना एक दिवस आपल्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. काही देतानाही राम म्हणा, घेतानाही राम म्हणा, उठतानाही राम म्हणा, बसतानाही राम म्हणा. एवढंच नाही, भांडतानाही राम म्हणा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, 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 हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. उठता बैसता हरी बोला, उठता बैसता हरी बोला, उठता बैसता हरी बोला, उठता बैसता हरी बोला, उठता बैसता 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 हरी बोला, हरी मुखी गाता हर पल, हरी मुखी गाता हर पल चिंता, हर पल चिंता, हर पल चिंता. काही काम करा पण भगवंताचं नामस्मरण करा. संतांचं चरित्र आम्हाला तेच सांगतं. गोरोबा काका माती तुडवायचं काम करायचे, पण अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचे, आहे का नाही. आणि या सुंदर अशा चाललेल्या संसारामध्ये जशी एखाद्या वेलीला सुंदर असं फूल यावं, अशी एक सुंदर मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला आणि त्याचं नाव ठेवलं मकरेंद्र. हळूहळू ते बाळ वाढू लागलं. एक दिवस प्रसंग असा घडला, गोरोबा काकांची पत्नी संती पाणी आणायला गेली आणि गोरोबा काकांना सांगितलं की मी बाळाला आतमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवा, मी पाणी घेऊन लगेच येते. गोरोबा काका काय देहस्थितीवर नव्हते, ते आत्मचिंतनामध्ये मग्न झालेले होते. आणि रांगत 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 ते बाळ पुढे आलं आणि त्या गोरोबा काकांच्या पायाला लागलं आणि हळूहळू ते पायाच्या खाली आलं. पायाच्या खाली आल्यानंतर ते पायाखाली तुडवल्या गेलं. रक्त आलं, ते सगळं रक्त त्या मातीमध्ये भिसलं. तांबड्या कलरची माती ती लाल कलरची झाली. तिकडनं ती संती आली आणि तिथे बघू लागली आपलं बाळ कुठे. कारण आई कुठेही जरी असलं तरी ती मातेची या चित्ती अवघी बाळाचीच व्याप्ती. आई कुठेही असली तरी तिच्या अंतःकरणामध्ये ते बाळ असतं. आणि ते आले आले विचारू लागले गोरोबा काकांना, अहो राया, बाळाला बघितलं का, मकरेंद्रला बघितलं का. गोरोबा काकांचं काही लक्ष नव्हतं. आणि बघता बघता तिने खाली पाहिलं तर ते बाळ गतप्राण झालेलं होतं. जनाबाई याचं वर्णन करताय, कुंभाराने बाळ तोडविले पाहिजे. गोरोबा रंगले भजनी गोरोबा रंगले, भजनीला गोरोबा रंगले, भजनी गायनी गोरोबा रंगले. एक रूप झाले
विठोबाचे पाय एक रूप झाले विठोबाचे पाय नवलाची गोष्ट ऐक सखै बाई नवलाची गोष्ट ऐक सखै बाई कुंभाराने बाळ तुडविले पाय कुंभाराने बाळ तुडविले पाय कुंभाराने बाळ तुडविले पाय बाळ गतप्राण झालं. संती नको ते गोरोबा काकांना बोलू लागले आणि बोलता बोलता विठोबालाही शिव्या देऊ लागले. गोरोबा काका संतापले, हातामध्ये असलेलं थापटणं घेतलं आणि संतीला फेकून मारलं. संतीच्या कपाळावर रक्तस्राव चालू झाला आणि कुठेतरी गोरोबा काका देहस्थितीवर आले आणि बघता तर काय, माझ्या हातून खूप मोठा अनर्थ घडलेला आहे. ज्या आईला आपलं बाळ अतिशय प्रिय असतं ते बाळ माझ्याकडनं, तिचं बाळ माझ्याकडनं मारलं गेलं आहे. पण काय करावा, घटना तर घडून गेली, ती वेळ टळून गेली. दोघेही बोलत नव्हते. प्रपंच पुढे कसा चालायचा संती विचार करू लागली. स्त्री म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृती ही कधीच स्थिर नसते, ती सतत फिरत असते. स्त्री ही सतत काही ना काही विचार करत असते. एखादा पती जर आपल्या संसारामध्ये कुठे वाईट मार्गाला चालला किंवा कुठेही बाजूला जर भरकटला तर ती पत्नी त्या पतीला जागेवर आणत असते. आणि काय करावं, या संसार वेलीवर आता उमललेलं फूल हे नाहीसं झालं. पतिदेव सुद्धा आपल्याशी बोलत नाही आहे. काय करावं आता? वडिलांकडे आले. वडिलांना सांगितलं, सगळा झालेला सगळा दृष्टांत वडिलांना सांगितला. आणि माझी एक विनंती आहे, माझी जी धाकटी बहीण आहे रामी, तिला गोरोबा काकांना द्या. आणि इकडे गोरोबा काकांची समजूत काढण्यात आली. सगळं मान्य झालं. पण ज्यावेळेस गोरोबा काकांनी थापटणं मारलं आणि त्याच्यानंतर ज्याच्यावर मडके घडविले जातात ते चाक उचलण्याचा प्रयत्न केला. पण संतीने त्यावेळेस गोरोबा काकांना शपथ घातली होती, शपथ आहे तुम्हाला विठोबाजी जर माझ्या अंगाला हात लावला तर. आणि त्या शब्दामध्ये गोरोबा काका पकडले गेले. इकडे संती आपल्या बापाकडे आली आहे. रामीला द्यायचा विचार झाला. गोरोबा काकाही तयार झाले. विवाह संपन्न झाला. शुभमंगल सावधान. लग्न संपन्न झालं. आणि लग्नामध्ये शेवटचा कार्यक्रम असतो बोळवणी करण्याचा, आहे की नाही? हा. हा, सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, धूनवरून लगेच लक्षात आलं. ओसंगळा घालायला त्या संतीचे वडील जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर गोरोबा काकांना सांगताय, जावई बापू, जसं मोठीला वागवलं तसंच हिलाही वागवा बरं का. आणि पुन्हा गोरोबा काका इथे वचनामध्ये पकडले गेले. गोरोबा काकांनी हात जोडले, नक्की तसंच वागवेल, तुम्ही काही काळजी करू नका. तिघेही आता तेर डोकेला आले आणि संसार सुरू झाला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, पण गोरोबा काका काय रामीला देखील स्पर्श करायला तयार होईना. मग दोघींनी युक्ती केली की आज आपण गोरोबा काकांच्या जवळ झोपायचं आणि त्यांना स्पर्श करायचा. त्या दोघी एक उजव्या साईडला झोपली, एक डाव्या साईडला झोपली. गोरोबा काकांचे दोन्ही हात त्यांनी आपल्या अंगावर ठेवले आणि झोपले. सकाळी उठल्यानंतर
गोरोबा काका बघतात तर काय माझ्या हाताने मोठा अनर्थ केलाय. ज्या विठोबाची मला शपथ घातली होती ती शपथ या हातांनी मोडली आहे. सहन व्हायना. धारधार शस्त्रावर आपले दोन्ही हात आपटले आणि हात नष्ट केले. दोघींनाही सुचाना काय करावं. दोघी शांत राहिल्या. प्रपंच कसा चालावा. पण मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या घात निवाराया. आता प्रपंच कसा. गोरोबा काकांचे जर हातच तुटले आणि मडके घडवण्याचा व्यवसाय करताना हात महत्वाचे आहे की नाही. हां, आता हातच तुटले तर व्यवसाय कसा करायचा, मडके कसे घडवायचे, मोठा प्रश्न निर्माण झाला. पण त्या विठोबाला त्यांची काळजी होती. आणि त्या तेरढोकी गावामध्ये भगवान पांडुरंग, रुक्मिणी माता आणि गरुड हे तिघेही या तेरढोकी गावामध्ये आले. भगवान पांडुरंग कुंभार झाले, रुक्मिणी माता कुंभारीन झाली आणि गरुड गाढव झालं आणि या गोरोबा काकांकडे काम करू लागलं. बघा, एवढी तपश्चर्या एवढी झाली की भगवंत सुद्धा उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून. हां, तोही कुठलंही काम करायला मागे पुढे पाहत नाही. अहो, सजन कसा या विकू लागे मास. गोरोबा काकांना मडके घडवायला येतात यात विशेष नाही. सजन कसाया म्हणजे मांस विक्री करणारे सजन कसाई, त्यांना सुद्धा मांस विकण्यासाठी भगवंत आला. कशामुळे? आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने. आणि हे तिघही त्या ठिकाणी आले. गोरोबा काका, रुक्मिणी माता, पांडुरंग, रुक्मिणी माता आणि गरुड हे तिघही आले तिथे. आणि फिरत 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 आले आणि विचारू लागले, आम्हाला काहीतरी कामधंदा मिळेल का. आम्ही व्यवसाय जातीने कुंभार आहोत. आमच्या इकडे खूप दुष्काळ पडलेला आहे. आमचा व्यवसाय काय तिकडे चालत नाही. जर इकडे कुठे कामधंदा जर भेटला आणि फक्त खाण्यापुरतं जर अन्न भेटलं, उदरनिर्वाहापुरतं जर अन्न भेटलं तर बस आम्ही त्यात समाधानी असू. गावातल्या लोकांनी सांगितलं, जा गोरा कुंभार त्यांच्याकडे जा म्हणे, आणि त्यांचे हात तुटलेले आहे, त्यांनाही सध्या गरज आहे. तिथे आले. साक्षात भगवंत गोरोबा काकांकडे आता मडके घडवण्याचं काम करत आहे. गदी मांडगुळकरांनी सुंदर गाणं याच्यावर लिहिलेलं आहे की नाही. पांडुरंगाने स्वतः मडके घडवावे आणि हे मडके गोरोबा काकाने बाजारात न्यावे आणि विकावे. इतके सुंदर मडके. कुठेही बाजारात गेले की विचारावा, हे मडके कुठले हो, जरा वेगळेच आहे. अहो, हे साक्षात भगवंताने घडवलेले मडके. भगवंतानी घडवलेले मडके हे सारखे नाही आहे. तुम्ही कधी विचार केला का? एक माणूस दुसऱ्या माणसासारखं कधीच दिसत नाही. काही ना काहीतरी फरक आहे त्याच्यामध्ये. हां, किती कोरीव आखीव रेखीव काम त्या भगवंताने केलं असेल. आणि हा साक्षात भगवंत या गोरोबा काकांकडे काम करतो आहे. घडी माती वाहे गोरा कुंभाराची, घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, घडी माती वाहे गोरा कुंभाराची, घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, मुंडिता मेहताची अंगे भरी, मुंडिता मेहताची अंगे भरी, ओचे मेहताची अंगे भरी, मुंडिता मेहताची अंगे भरी. 7 महिने भगवंताने गोरोबा काकांच्या इथे काम केलं. आषाढी एकादश जवळ आली आणि सगळे संत ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका, मुक्ताई आणि निवृत्तीदादा, सगळे संत मंडळी आषाढी कार्तिकीच्या, आषाढी एकादशीच्या निमित्ताने आता पंढरपूरकडे आले. आणि आल्यानंतर अगोदरच
त्या भगवंताच्या मंदिरात गेले. भगवंताकडे बघतात तर काय त्या मूर्तीमध्ये चैतन्य दिसाना. त्यांना कळालं भगवंत इथे नाही. भगवंत नेमके गेले कुठे? लक्षात आलं, गोरोबा काकांकडे गेले. सगळे संत तेरडोकीला आले. तेरडोकीला आल्यानंतर गोरोबा काकांच्या समोर आले, घरासमोर आले आणि दार वाजू लागले. अहो गोरोबा काका, अहो पांडुरंग आले तुमच्याकडे, कुठे? त्यांना कुठे लपून ठेवलं? गोरोबा काका म्हणाले, पांडुरंग? आणि कधी आले माझ्याकडे? गोरोबा काकांना काही समजेना. मग सगळं संतांनी सांगितलं की तुमच्याकडे एक कुंभार काम करण्यासाठी 7 महिन्यापासून इथे, असं आम्हाला कळालं. हो हो आहे म्हणे, आहे म्हणे, ते पलीकडच्या रूममध्ये आहे म्हणे, तिकडच्या. आणि ज्यावेळेस ते बघण्यासाठी तिकडे गेले, ते सगळे तिथनं गायब झालेले होते, निघून गेलेले होते. आणि गोरोबा काकांना आश्चर्य वाटलं, अरे साक्षात भगवंत माझ्याकडे काम करण्यासाठी आला. ज्या ठिकाणी भगवंतांनी पाय दिलेले होते, ज्या ठिकाणी भगवंतांनी माती तुडवलेली होती, जे मडके भगवंतांनी घडवलेले होते, त्या सगळ्या मडक्यांवर शंख, चक्र, गदा अशा प्रकारचे पद्म त्या ठिकाणी ओढलेले होते. पश्चाताप झाला आणि सगळे पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरपूरच्या दिशेने निघाल्यानंतर पंढरपूरमध्ये काय गेल्यानंतर एकच चालतं, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. तिथे फक्त गजर चालला होता नामाचा. नामाचा गजर कुठे चालतो? ज्या ठिकाणी कीर्तन असतं त्या ठिकाणी नामाचा गजर चालू होता. आणि कीर्तन कोणाचं होतं? तर नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. नामदेव महाराजांचं कीर्तन, आणि त्या कीर्तनामध्ये असाच जनसमुदाय त्या कीर्तनामध्ये बसलेला होता. आणि त्या ठिकाणी गोरोबा काका आपल्या सर्व परिवारासह आले. गोरोबा काका आल्यानंतर नामदेव महाराजांनी नमस्कार केला आणि त्यांना तिथे बसवलं. आणि नामदेव महाराज आता सगळ्या समाजाला विनंती करत आहे. अभंगाचं पहिलं चरण. वरती करा कर दोन्ही, 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 वरती करा कर दोन्ही. पताकाचे अनुसंधानी, पताकाचे अनुसंधानी, पताकाचे अनुसंधानी, पताकाचे अनुसंधानी, सर्व हस्त करीते वरी, सर्व हस्त करीते वरी. पताकाचे अनुसंधानी, पताकाचे अनुसंधानी, पताकाचे अनुसंधानी, पताकाचे अनुसंधानी, सर्व हस्त करते वरी, सर्व हस्त करते वरी. नामदेव महाराजांनी सर्वांना हात वरती करायला लावले, तरी काही लोकांनी हात वरती केले नाही. त्यात फक्त गोरोबा काकांनी केले नाही, बाकी सगळ्यांनी हात वरती केले. करा बरं सगळ्यांनी हात वरती. पाठीमागे केले का सगळ्यांनी? हां, सगळ्यांनी हात वरती केले.
आणि नामदेव महाराजांनी भजन सुरू केला. विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई हात उठले आणि तिथेच असलेली संथी पुढे धावत आली, पांडुरंगाच्या चरणाला लागली आणि तिन्ही विनंती केली, पांडुरंगा अरे गोरोबा काकांना हात दिले, माझं लेकरू देशील नाही का, माझं लेकरू देणार नाही का. आणि बघता काय चमत्कार घडला, तर तिकडनं लेकरू पण ते रांगत रांगत आलं आणि आपल्या आईला बिलगलं. त्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला. बघा, संतांचं चरित्र बघत असताना संतांकडे बघण्याचे दृष्टिकोन आपला बदलला नाही पाहिजे. नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं म्हणजे नामदेव महाराज कच्चे आहेत असं समजायचं काही कारण नाही. कारण संत क्रिया करोनी दाविती अंगी, ते स्वतः काहीतरी क्रिया करतात आणि त्या क्रियेतनं त्या समाजाला उपदेश करत असतात. संत नामदेव महाराजांच्या क्रियेतनं एकच उपदेश आपण घ्यायचा, गुरु विना ज्ञान नाही, गुरु केल्याशिवाय काही खरं नाही, ज्ञान भेटत नाही, हा आपण अर्थ घ्यायचा. ह्या अभंगामध्ये जे गोरोबा काकांचे हात तुटले जातात आणि परत जोडले जातात, याचा लाक्षणिक अर्थ घेतला पाहिजे. संत चरित्र करत असताना संत चरित्रकारांनी त्या संताचं चरित्र सांगत असताना काही उपमा देऊन सांगितलेले असतात आणि उपमा देताना काही लक्षणं त्या ठिकाणी
विचारात घेतली जातात आणि त्या प्रकारचे दृष्टांत तिथे दिले जातात किंवा त्या ठिकाणी उपमा दिले जातात. म्हणून शब्दशः अर्थ आपण न घेता त्याच्या पाठीमागचा लाक्षणिक अर्थ घेतला पाहिजे. आता गोरोबा काकांचे हात जोडले म्हणजे काय झालं की जर आपण कर्म सोडून दिलं आणि फक्त परमार्थाला लागलो तर आपला परमार्थ होणार नाही. कारण आपण ग्रहस्थ आश्रमी आहोत. ग्रहस्थ आश्रमी माणसाने आमचे गुरुजी सांगत असता ज्याला व्यवहार जमला तोच परमार्थ करू शकतो. आणि एकदा की व्यवहार जमला तुम्हाला परमार्थ ऑटोमॅटिक जमणार. वेगळा परमार्थ करायची गरजच नाही. हे संतांचं चरित्र आम्हाला सांगत असता. गोरोबा काकांचे हात जोडले म्हणजे गोरोबा काका पुन्हा त्या व्यवसायाला लागले, कर्म करायला लागले. आणि आमचा वारकरी संप्रदाय, आपला वारकरी संप्रदाय हा कर्मप्रधान संप्रदाय. कर्म सोडा आणि मग देवाच्या पाठीमागा लागा असं नाही. ज्ञानोबराय, तुकोबराय, ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताई जर सोडले तर सगळे संत हे ग्रहस्थाश्रमी आहे की नाही. म्हणून सगळ्या संतांचा ज्यावेळेस आपण संत चरित्राचा उच्चार करत असतो त्यावेळेस त्या चरित्राचा लाक्षणिक अर्थ घ्यावा. यथामती यथावकाश मी अभंगावर या बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर आहे ते गुरुवर्य गुरुजींचं आणि माझे गुरुवर्य डॉक्टर सुभाष महाराज गेटे यांचं आहे. बोलण्यामध्ये भरपूर काही चुका होऊन गेल्या असेल. आपण मोठ्या अंतःकरणाने मला क्षमा करा अशी अपेक्षा करतो. आणि आपण सगळे श्रोतूवर्ग हा माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, उंचीने आणि सगळ्याच बाबतीत हा मोठा आहे. आणि आपल्यासमोर मी बोलावं इतकी माझी योग्यता पण नाही. तरी आपण सर्वजण या ठिकाणी बसलात आणि शांत चित्ताने श्रवण केलं. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. ज्या या कुंभार समाजाने हा उपक्रम घडवून आणला त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि असाच उपक्रम आपल्या गावामध्ये घडत असतो. आपल्या सर्वांना ज्ञात असेल नसेल माहीत नाही. आपण अनेक वर्षांपासून संतांची पुण्यतिथी करतोय. ती पुण्यतिथीपूर्वी आपण भजनाच्या स्वरूपात करत होतो. आता कीर्तनाच्या स्वरूपात करतो. मग दर महिन्याला म्हणजे ज्या ज्या संतांची पुण्यतिथी येते ती पुण्यतिथी आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये साजरी करत असतो. आणि त्या ठिकाणी आमच्यातलाच एखादा कीर्तनकार उभं राहतो आणि कीर्तन करत असतो. याच्या पाठीमागचा उद्देश इतकाच आहे की या समाजाला संतांचं चरित्र कळावं, समजावं, हाच एवढा उद्देश याच्या पाठीमागचा आहे. आणि असंच सहकार्य आपण प्रत्येक संतांच्या पुण्यतिथीला करावं अशी अपेक्षा करतो. पुनश्च एकदा गुरुजींच्या चरणी, आमच्या सर्व गुरुबंधूंच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली ते आमचे रिनाकांत दादा, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही आभार मानतो. जे प्रक्षेपण करत आहे ते आमचे मित्र ऋषी दादा, त्यांनाही धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली